नमस्कार. आज आपण बोलणार आहोत जेम्स क्लिअर यांच्या ॲटॉमिक हॅबिट्सबद्दल. हे पुस्तक खूप गाजले आणि अनेकांना सवयी कशा लावायच्या किंवा बदलायच्या हा प्रश्न असतोच. तर यावरच आज आपण जरा सखोल चर्चा करूया. हो, आणि क्लिअरची मुख्य कल्पनाच ही आहे की मोठे बदल हे काहीतरी भव्य दिव्य केल्याने नाही होत, बरोबर? तर ते होतात अगदी छोट्या रोजच्या सवयींमधनं. अगदी. आणि हेच आपण आज समजून घेणार आहोत की या छोट्या बदलांची ताकद नक्की काम कशी करते. चला तर मग सुरुवात करूया. क्लिअर एक खूप इंटरेस्टिंग गणित मांडतो. तो म्हणतो की रोज फक्त 1% सुधारणा केली ना आपण, हं, तर वर्षभरात आपण तब्बल 37 पट अधिक सक्षम होतो. हे खरं तर अविश्वसनीय वाटतं नाही का? हो, नक्कीच. आणि इथेच काय म्हणतात त्याला, हो, कंपाऊंड इफेक्ट, अच्छा. चक्रवाढ परिणाम हं. ही संकल्पना येते. अच्छा. जसा आपण बँकेत पैसे ठेवतो हं. आणि व्याज जमा होत राहतं, हळूहळू रक्कम वाढते. अगदी. तसंच रोजच्या अगदी छोट्या सवयींचं आहे. समजा रोज फक्त 10 पानं वाचली किंवा 15 मिनिटं चाललो. सुरुवातीला वाटतं काय फरक पडणार याने, पण कालांतराने याचा खूप मोठा सकारात्मक बदल दिसतो. पण मग अडचण इथेच येते ना की सुरुवातीला परिणाम दिसत नाहीत. अगदी. आणि त्यामुळेच मग अनेक जण सोडून देतात, कंटाळा करतात. बरोबर. आणि मग आपण काय करतो, आपण ठरवतो मोठी ध्येय म्हणजे गोल्स. मला मॅरेथॉन धावायची आहे किंवा पुस्तक लिहायचं आहे. हो हो. पण लेखक काय म्हणतो, ध्येय विसरा, प्रणालीवर लक्ष केंद्रित करा म्हणजे सिस्टमवर. हे जरा वेगळं वाटतं ऐकायला. खरे, पण खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. कारण आपण काय करतो, आपण फक्त शेवटच्या निकालावर लक्ष ठेवतो. बरोबर. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जी रोजची प्रक्रिया आहे, जी प्रणाली आहे, तिच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. म्हणजे रोज काय करायचं यावर फोकस हवा. अगदी. आणि हे इतकं महत्वाचं काय आहे, याचं मूळ आहे आपल्या ओळखीमध्ये, म्हणजे आयडेंटिटी. ही पुढची संकल्पना आहे. ओळखीवर आधारित सवयी, आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स. ओळखीवर आधारित सवय म्हणजे नक्की काय? म्हणजे असं बघा, फक्त मला वजन कमी करायचंय असं ध्येय ठेवणं पुरेसं नाही. त्याऐवजी मी एक निरोगी व्यक्ती आहे अशी स्वतःची ओळख निर्माण करणं हे जास्त प्रभावी ठरतं. अच्छा. पण मग म्हणजे मी वाचक आहे किंवा मी निरोगी आहे असं नुसतं म्हटल्यानी सवय लागते का? कृती तर करावीच लागेल ना? नक्कीच नक्कीच. ओळख निर्माण करणं म्हणजे फक्त स्वतःला तसं म्हणणं नाही, तर त्या ओळखीला शोभतील अशा, तिला पुष्टी देणाऱ्या छोट्या छोट्या कृती रोज करणं. ओके. म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतःला मी वाचक आहे असं मानता, तेव्हा रोज 5 पानं वाचणं हे तुमच्यासाठी एक काम नाही राहत. ते तुमच्या ओळखीचा, तुमच्या स्वभावाचा भाग बनतो. प्रश्न हा विचारायचा आहे, मला नक्की कोणत्या प्रकारची व्यक्ती बनायचं आहे? आणि मग त्याप्रमाणे छोट्या कृती करायच्या. बरोबर. त्या ओळखीला साजेसे छोटे छोटे विजय मिळवत राहायचे. हे पटतंय, खरंच पटतंय. पण तरीही एक अडचण येतेच. आपण उत्साहाने सुरुवात करतो, काही दिवस करतो सुद्धा, पण जेव्हा लगेच काही फरक दिसत नाही, म्हणजे आरशात बघून किंवा वजन करून, हो. तेव्हा मग सगळा उत्साह जातो, आपण प्रयत्न सोडून देतो. आणि हा अनुभव जवळजवळ प्रत्येकाला येतो. लेखक यालाच म्हणतो सुप्त क्षमतेचे पठार. लॅटिन पोटेन्शियल. हो. तो जो कंपाऊंड इफेक्ट आपण बघितला ना, त्याचा परिणाम लगेच का दिसत नाही याचं हे उत्तर आहे. म्हणजे बघा, जसं बर्फ वितळायला 0°C तापमान गाठावं लागतं. बरोबर. तोपर्यंत तापमान वाढत असलं तरी बर्फ वितळताना दिसत नाही. पण तो बिंदू आला की बदल दिसतो. तसंच आहे सवयींचं. परिणाम दिसायला एक विशिष्ट टप्पा गाठावा लागतो. तोपर्यंत धीर धरणं, संयम ठेवणं हेच खरं आव्हान आहे. अच्छा. म्हणजे सुरुवातीचा काळ संयमाचा आहे, सातत्य टिकवून ठेवणं हे सगळ्यात कठीण आणि महत्वाचं आहे म्हणायचं. हो, अगदी बरोबर. थोडक्यात आपण या चर्चेतून काय शिकलो? पहिलं, रोजची 1% सुधारणा खूप महत्वाची आहे, तिला कमी समजू नका. दुसरं, ध्येयांपेक्षा ती मिळवण्यासाठी जी रोजची प्रक्रिया किंवा प्रणाली आहे तिच्यावर लक्ष द्या. तिसरं. तुमच्या सवयींना तुम्ही जी व्यक्ती बनू इच्छिता त्या ओळखीशी जोडा. आणि चौथं. लगेच परिणाम दिसले नाहीत तरी धीर सोडू नका. संयम ठेवा, कारण तो पठाराचा काळ असतोच. खरी ताकद निकालात नाही किंवा प्रक्रियेतही नाही, ती आहे मी कोण आहे या तुमच्या ओळखीमध्ये. म्हणजे मी धावपटू आहे हे वाक्य मी उद्या धावणार आहे पेक्षा जास्त शक्तिशाली आहे. अगदी बरोबर. ते जास्त मोटिवेशन देतं.
तर आजची ही चर्चा आपण इथेच थांबूया, पण जाता जाता एक विचार नक्की करूया. जर आपल्या छोट्या सवयीच आपली खरी ओळख घडवतात, तर आज आपण अशी कोणती एक अगदी छोटी, सहज करता येण्यासारखी कृती सुरू करू शकतो, जी आपल्याला भविष्यात हव्या असलेल्या आपल्या ओळखीकडे नेणारं पहिलं, पण अत्यंत महत्त्वाचं पाऊल ठरू शकेल. नमस्कार. आज आपण आपल्या सवयींमागे नक्की काय घडतंय यावर जरा बारकाईने नजर टाकूया. आपल्याकडे जेम्स क्लिअर यांचं ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक आहे आणि त्यात सवयी कशा तयार होतात याबद्दल एक 4 टप्प्यांचा नियम सांगितला आहे. तर या माहितीच्या आधारे सवयी कशा बनतात किंवा मोडतात ह्याचं मूळ समजून घेण्याचा प्रयत्न करू. हो, अगदी. आणि यातली गंमत म्हणजे काय की कोणतीही सवय चांगली असो किंवा अगदी आपल्याला नकोशी वाटणारी, ह्या 4 पायऱ्यांच्या चक्रातून जाते. अच्छा. हे चक्र समजून घेतलं की नाही की आपल्या वागणुकीवर जास्त कंट्रोल मिळवता येतो. बरोबर. चला तर मग या 4 पायऱ्या किंवा टप्पे काय आहेत ते पाहूया. पहिला टप्पा आहे सूचना म्हणजे क्यू. हो. खरं तर सवयीला सुरुवात करणारा एक संकेत असतो. आपल्या आजूबाजूच्या वातावरणातून मिळतो, नाही का? अगदी. जसं की समजा सकाळी फोनवरचं नोटिफिकेशन दिसलं किंवा ऑफिसमध्ये इतरांना चहा पिताना पाहिलं. ही सूचना म्हणजे काय? तर मेंदूला एक इशारा मिळतो की आता सवय सुरू करायची. ओके. म्हणजे मेंदूला एक ट्रिगर मिळतो. बरोबर. उदाहरणार्थ ऑफिसमध्ये समजा सगळे एका ठराविक वेळी कॉफी घ्यायला उठले, तर ते पाहून आपल्यालाही कॉफी प्यायची इच्छा होऊ शकते. इथे ते दृश्य किंवा ती वेळ हीच सूचना ठरते. अच्छा. मग दुसरा टप्पा येतो आकर्षण किंवा इच्छा, क्रेविंग. इथे गंमत आहे असं म्हणतात. हो, इथेच खरी मेख आहे. म्हणजे आपल्याला ती वस्तू किंवा कृती नको असते, तर त्यातून मिळणारी भावना हवी असते. अगदी बरोबर. जसं कॉफीमुळे येणारा तो ताजेपणा किंवा फोनवर नवीन मेसेज आलाय का ही उत्सुकता. जेम्स क्लिअर म्हणतात तसं. आपल्याला सवयीची नाही तर तिच्यामुळे मिळणाऱ्या स्थितीतील बदलाची ओढ असते. बरोबर. म्हणजे खरा मोटिवेशन फॅक्टर ती वस्तू नाहीये, तर तिच्यामुळे काय वाटेल ती भावना आहे, ती अपेक्षा आहे. तिसरा टप्पा आहे प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स, जी आपण प्रत्यक्ष कृती करतो ती. हो. ही कृती आपल्या त्यावेळच्या मानसिक स्थितीवर, वेळेवर आणि मुख्य म्हणजे ती किती सोपी किंवा कठीण आहे यावर अवलंबून असते. बरोबर. अगदी. प्रतिसाद जर खूप कठीण असेल, म्हणजे खूप कष्ट घ्यावे लागणार असतील, तर सवय तिथेच थांबते. हो ना. म्हणूनच म्हणतात की सवयी शक्यतो सोप्या ठेवाव्यात. जसं जिम खूप लांब असेल तर जाणं टाळलं जातं. बरोबर. पण घरीच सोय असेल किंवा अगदी जवळ असेल तर प्रतिसाद सोपा होतो. हो, म्हणजे ती सुरू करायला जी एनर्जी लागते की नाही, ती कमी लागली पाहिजे. प्रतिसाद सोपा नसेल तर इच्छा असूनही कृती होत नाही. बरोबर. आणि शेवटचा चौथा टप्पा म्हणजे बक्षीस, रिवॉर्ड. हे मेंदीला मिळणारं समाधान किंवा एक प्रकारची शाबासकी आहे. सवय टिकवण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. अत्यंत गरजेचं. आणि बक्षीस जर लगेच मिळणारं असेल म्हणजे तात्काळ, तर मेंदूला ते जास्त आवडतं आणि सवय लवकर पक्की होते असं म्हणतात. जसं व्यायामानंतर लगेच फ्रेश वाटणं. हो, कारण आपला मेंदू असा बनलाय की त्याला लगेच मिळणारे परिणाम जास्त भावतात, उशिरा मिळणाऱ्या फायद्यांपेक्षा. अच्छा. बक्षीस मिळालं की मेंदूला सिग्नल जातो की ही कृती फायद्याची आहे, परत कर. आणि मग ते चक्र पूर्ण होतं. सूचना, मग इच्छा, मग प्रतिसाद आणि मग बक्षीस. आणि मग ते बक्षीस परत पुढच्या सूचनेकडे लक्ष द्यायला उद्युक्त करतं. असं हे सवयीचं चक्र, हॅबिट लूप. अगदी. हे सतत चालू राहतं. मग आता हे सगळं समजल्यावर याचा वापर कसा करायचा? म्हणजे चांगली सवय लावायची असेल तर? सोप्पं आहे. म्हणजे या 4 नियमांना आपल्या फायद्याचं बनवायचं. चांगली सवय लावण्यासाठी सूचना एकदम स्पष्ट करा. मेक इट ऑब्व्हियस. इच्छा आकर्षक बनवा. मेक इट अट्रॅक्टिव्ह. प्रतिसाद अगदी सोपा करा. मेक इट इझी. आणि बक्षीस समाधानकारक ठेवा. मेक इट सॅटिस्फाईंग. ओके. आणि याच्या उलट जर वाईट सवय मोडायची असेल तर हेच नियम उलट वापरायचे. सूचना दिसेनाशी करा. मेक इट इनव्हिजिबल. अच्छा. म्हणजे नजरेआड. हो. इच्छा अनाकर्षक बनवा. मेक इट अनअट्रॅक्टिव्ह. प्रतिसाद कठीण करा. मेक इट डिफिकल्ट. आणि बक्षीस असमाधानकारक बनवा. पुस्तक उशीजवळ ठेवणं एकदम समोर, स्पष्ट. बरोबर. म्हणजे ऑब्व्हियस. इच्छा. कदाचित शांत वाटेल, चांगली झोप लागेल किंवा काहीतरी नवीन शिकायला मिळेल, ही भावना म्हणजे अट्रॅक्टिव्ह. प्रतिसाद अगदी सोपा. ठरवायचं की फक्त 1 पान वाचेन, जास्त नाही, म्हणजे इझी. ओके. 1 पान फक्त. हो.
आणि बक्षीस, वाचल्यावर मनाला शांत वाटणं किंवा काहीतरी शिकल्याचं समाधान, सॅटिस्फाईंग, यामुळे सवय हळूहळू टिकायला लागते. वा, म्हणजे सवयी म्हणजे काही जादू नाही, तर ते एक मानसशास्त्रीय चक्र आहे. हो, हे 4 टप्पे समजून घेतल्यावर सवयी कशा काम करतात हे अगदी स्पष्ट होतं. निश्चितच. आणि हे ज्ञान आपल्याला कोणतीही सवय लावण्यासाठी किंवा मोडण्यासाठी खरंच मदत करू शकतं. हे एक टूलकिटच आहे आपल्या हातात. बरोबर. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. स्वतःच्या एखाद्या सवयीचा विचार करा. चांगली किंवा वाईट, कोणतीही चालेल. तिची सूचना काय आहे? म्हणजे ती कधी आणि कशी ट्रिगर होते? त्यामागे नक्की कोणती खोलवरची इच्छा किंवा गरज आहे? प्रतिसाद काय असतो? तो सोपा आहे की कठीण? आणि त्यातून मिळणारं खरं तात्काळ बक्षीस काय आहे? यावर विचार करणं बदलाची पहिली पायरी ठरू शकते. अगदी. त्या सवयीचं फक्त विश्लेषण जरी केलं तरी खूप फरक पडू शकतो. नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. चांगल्या सवयी कशा लावायच्या याबद्दल. अनेकांनी जेम्स क्लिअरचं अटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक वाचलं असेल किंवा ऐकलं असेल. त्यातल्या एका कळीच्या मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. कारण अनेकांना वाटतं की सवय लावणं म्हणजे फक्त इच्छाशक्ती. पण लेखक म्हणतो यात एक शास्त्र आहे. हो, अगदी. आणि हीच मुख्य कल्पना आहे की नाही, सवय बनवणं हे केवळ जोर लावण्यावर अवलंबून नाहीये, तर ती एक विचारपूर्वक केलेली प्रक्रिया आहे, एक सिस्टम आहे. आणि त्यासाठी लेखकाने 4 सोपे नियम सांगितले आहेत. बरोबर. तर आजच्या चर्चेत आपण हेच 4 नियम जरा सविस्तर पाहूया. ते काय आहेत आणि आपल्या रोजच्या जगण्यात ते कसे वापरायचे हे समजून घेऊ. तर पहिला नियम आहे, सवय स्पष्ट करा. मेक इट ऑब्व्हियस. म्हणजे काय नक्की? म्हणजे बघा, जी सवय लावायची आहे ती आपल्या नजरेसमोर असायला हवी किंवा सहज आठवायला हवी. त्यासाठी एक मस्त युक्ती आहे, हॅबिट स्टॅकिंग. हॅबिट स्टॅकिंग म्हणजे आपली जी एखादी जुनी सवय आहे तिलाच नवीन सवय जोडून टाकायची. उदाहरणार्थ, सकाळचा चहा घेतला की लगेच मी 1 मिनिट ध्यान करेन. अच्छा. म्हणजे चहा घेणं ही जुनी सवय झाली बरोबर. आणि ध्यान करणं ही नवीन सवय त्याला जोडली. त्यामुळे जागेची आणि वेळेची निश्चिती होते. आणि दुसरी पद्धत म्हणजे व्हिज्युअल क्यूज. म्हणजे सवयीची आठवण करून देणाऱ्या वस्तू डोळ्यासमोर ठेवणं. अगदी. जसं पाणी प्यायचं लक्षात राहावं म्हणून पाण्याची बाटली नेहमी टेबलावर ठेवणं. किंवा रात्री पुस्तक वाचायचं ठरवलं असेल तर ते पुस्तक उशीजवळ ठेवणं. बरोबर. जे दिसतं ते आठवतं. सोपं आहे. ओके. आता दुसरा नियम. दुसरा नियम आहे, सवयीला आकर्षक बनवा. मेक इट अट्रॅक्टिव्ह. कारण आपण सहसा त्याच गोष्टी करतो ज्या आपल्याला आवडतात किंवा ज्यांचं आपल्याला आकर्षण वाटतं. खरंय. मग सवयीला आकर्षक कसं बनवायचं? काही कल्पना आहेत का? हो, नक्कीच. एक पद्धत आहे टेम्पटेशन बंडलिंग. म्हणजे आपल्याला आवडणारी एखादी गोष्ट आणि जी सवय लावायची आहे ती गोष्ट एकत्र करणं. अच्छा. म्हणजे व्यायाम करतानाच ऐकेन. अरे वा. म्हणजे आवडती गोष्ट करायला मिळते म्हणून नावडती सवय पण केली जाते. अगदी. किंवा समजा योगा करायला कंटाळा येत असेल तर आवडतं संगीत लावून करायचा. आणि दुसरं काय? दुसरा म्हणजे एन्व्हायरमेंट डिझाईन. म्हणजे आपल्या आजूबाजूचं वातावरण असं बनवायचं जे सवयीला पोषक असेल. जसं की व्यायाम करायचा आहे तर वर्कआउटचे कपडे आदल्या रात्रीच काढून ठेवणं. बरोबर. अनेकदा आपल्याला वाटतं की प्रेरणा खूप महत्वाची आहे, पण खरं तर वातावरण बदलणं हे कधीकधी जास्त प्रभावी ठरतं. अगदी. आता तिसरा नियम, सवय सोपी बनवा. मेक इट इझी. हो, कारण आपलं मन आणि शरीर आहे ना, ते जास्त कष्ट करायला बघत नाहीत. त्यामुळे कोणतीही नवीन सवय अगदी सोपी असायला हवी सुरुवातीला. इथे लेखकाने 2 मिनिट रूल सांगितला आहे, तो खूपच छान आहे. हो, तो खूपच प्रभावी आहे. कोणतीही नवीन सवय फक्त 2 मिनिटात सुरू करता येईल इतकी छोटी ठेवायची. अगदी. जसं की रोज रात्री फक्त 1 पान वाचेन किंवा फक्त व्यायामाचे बूट घालून तयार होईन. सुरुवात करणं महत्वाचं आहे. ती टिकते मग. बरोबर. यामुळे तो सुरुवातीचा जो मानसिक अडथळा असतो ना, तो कमी होतो. आणि यातच अजून एक मुद्दा येतो, रिड्यूस फ्रिक्शन. हो, म्हणजे सवय लावताना येणारे अडथळे कमी करणं. जसं सकाळी धावायला जायचं असेल तर रात्रीच कपडे बूट तयार ठेवणं. अडथळे जेवढे कमी तेवढं ते काम सोपं वाटतं. अगदी. आणि आता शेवटचा चौथा नियम. चौथा नियम, सवयीला समाधानकारक बनवा. मेक इट सॅटिस्फाईंग. जेव्हा आपण एखादी कृती करतो आणि त्यानंतर लगेच समाधान मिळतं, तेव्हा आपला मेंदू त्या सवयीला एक प्रकारे बक्षीस मानतो आणि मग ती गोष्ट पुन्हा करण्याची इच्छा होते. पण चांगल्या सवयींचं फळ तर उशिरा मिळतं ना. जसं व्यायामाचा फायदा लगेच दिसत नाही.
बरोबर. म्हणूनच तात्काळ समाधान मिळणं महत्वाचं आहे. मेंदूला लगेच काहीतरी फील गुड व्हायला हवं. यासाठी पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट वापरायचं. म्हणजे सवय पूर्ण केल्यावर स्वतःला लगेच काहीतरी छोटंसं बक्षीस द्यायचं. जसं की रोज व्यायाम केल्यावर कॅलेंडरवर एक टिक मार्क करणं किंवा एक स्टिकर लावणं. हो, ती दिसणारी प्रगती समाधान देते. किंवा मग हॅबिट ट्रॅकर वापरणं. म्हणजे सवयींची नोंद ठेवणं, हं. ती रोजची साखळी तुटू न देणं. डोंट ब्रेक द चेन म्हणतात तसं. अगदी. ते स्वतःच एक समाधान देतं. या 4 मुख्य नियमांशिवाय अजून काही टिप्स आहेत का? हो, 2 महत्वाच्या गोष्टी लेखक सांगतो. एक म्हणजे अकाउंटेबिलिटी पार्टनर असणं. म्हणजे आपली सवय आपण एखाद्या मित्राला किंवा कुटुंबातल्या व्यक्तीला सांगणं. त्यामुळे आपण थोडे जबाबदार राहतो. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा वातावरण. एन्व्हायरमेंट मॅटर्स मोर दॅन मोटिवेशन. कधीकधी प्रेरणा नसली तरी योग्य वातावरण आपल्याला सवय टिकवायला मदत करतं. तर आपण या 4 नियमांचा सारांश काढूया का? पहिलं, स्पष्ट करा, जेणेकरून सवय लक्षात राहील. दुसरं, आकर्षक बनवा, म्हणजे ती करण्याची ओढ निर्माण होईल. तिसरं, सोपं करा, म्हणजे टाळाटाळ होणार नाही. आणि चौथं, समाधानकारक बनवा, म्हणजे पुन्हा करावंसं वाटेल. अगदी. म्हणजे सवयी लावणं हे इच्छाशक्तीपेक्षा एखाद्या चांगल्या सिस्टमवर जास्त अवलंबून आहे. हो. आणि हे नियम फक्त आरोग्य किंवा व्यायामापुरते नाहीत. अभ्यास, काम, नातेसंबंध, अगदी पैसे वाचवणं या सगळ्याच बाबतीत हे नियम लागू होतात. खरं आहे. तर श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार. हे 4 नियम आता आपल्याला समजले आहेत. तर अशी कोणती एक अगदी छोटी सवय आहे जी आजपासून या चौकटीत बसवून सुरू करण्याचा विचार करता येईल? नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपल्यापैकी अनेकांना काही सवयी बदलायच्या असतात, पण जमत नाही. अगदी. विशेषतः त्या नको असलेल्या सवयी कशा मोडायच्या हा मोठा प्रश्न असतो. बरोबर. तर आज आपण ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातल्या एका भागावर आधारित काही विचारांचं विश्लेषण करणार आहोत. यात जेम्स क्लिअर सांगतात की चांगल्या सवयींचे नियम उलटे केले की वाईट सवयी मोडता येतात. हो, ही कल्पना खूपच मूलभूत आहे पण प्रभावी आहे. म्हणजे जे नियम चांगली सवय लावतात, स्पष्ट करा, आकर्षक करा, सोपे करा, समाधानकारक करा, त्यांना फक्त उलटं करायचं. म्हणजे कसं? म्हणजे वाईट सवयींसाठी नियम बनतात. अदृश्य करा, अप्रिय करा, कठीण करा आणि असंतोषजनक करा. अच्छा. चला तर मग पहिल्या उलट्या नियमापासून सुरुवात करूया. अदृश्य करा. मेक इट इनव्हिजिबल. हो, याचा अर्थ सरळ आहे. जी गोष्ट वाईट सवयीला चालना देते म्हणजे ट्रिगर, तिला नजरेआड करायचं. आउट ऑफ साईट, आउट ऑफ माइंड म्हणतात तसं. अगदी. म्हणजे समजा मोबाईलसारखा बघायची सवय आहे तर होम स्क्रीनवरून सोशल मीडिया ॲप्स काढून टाकणं किंवा नोटिफिकेशन्स बंद करणं. किंवा घरात जंक फूड आणणंच बंद करणं. बरोबर. बरोबर. त्या सवयीची जी पहिली खूण आहे तीच काढून टाकायची. सुरुवातच थांबवायची. ठीक आहे. पण समजा ती गोष्ट समोर आलीच किंवा सवय करायची इच्छा झालीच तर? मग येतो दुसरा नियम, अप्रिय करा. मेक इट अनअट्रॅक्टिव्ह. हा महत्वाचा भाग आहे. इथे आपल्याला त्या सवयीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे. तिचे जे नकारात्मक परिणाम आहेत ना, ते स्वतःला आठवून द्यायचे. म्हणजे कसं? उदाहरणार्थ, जास्त साखर खाणं. त्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत, पण त्याचा संबंध आरोग्याच्या गंभीर समस्यांशी जोडला, मधुमेह किंवा वजन वाढणं, तर त्याचं आकर्षण कमी होतं. अच्छा. किंवा मोबाईलचा अतिवापर, त्याचा एकाग्रतेवर आणि अगदी आपल्या मानसिक शांततेवर कसा परिणाम होतो हे लक्षात आणून देणं. अगदी. स्वतःला विचारायचं की ही सवय मला कुठे घेऊन जाईल? खरंच हे हवंय का मला? याने ती सवय कमी आकर्षक वाटायला लागते. हे पटलं. पण काही सवयी इतक्या सहज झालेल्या असतात की विचार करायलाही वेळ मिळत नाही. नकळत होऊन जातात. बरोबर. आणि म्हणूनच तिसरा उलटा नियम महत्वाचा ठरतो. कठीण करा. मेक इट डिफिकल्ट. म्हणजे त्या सवयीच्या मार्गात अडथळे निर्माण करायचे. हो. हे बघा, माणूस नेहमी सोपा मार्ग निवडतो. तर जर वाईट सवय करणं थोडं जरी अवघड केलं तरी ती टाळायची शक्यता वाढते. उदाहरणार्थ, समजा रात्री उशिरापर्यंत फोन बघायची सवय आहे, तर रात्री वायफाय बंद करून ठेवणं किंवा फोन बेडरूमच्या बाहेर चार्जिंगला लावणं. अच्छा. किंवा क्रेडिट कार्ड घरी ठेवून बाहेर पडणं म्हणजे उगाच खरेदी टाळता येते. अगदी. यालाच एन्व्हायरमेंट डिझाईन म्हणतात. आपल्या वातावरण असं बदलायचं की नको ती गोष्ट करणं सोपं राहणार नाही. हे सगळे उपाय ठीक आहेत. बरोबर. पण अनेक वाईट सवयींचं कसं असतं की त्यातून तात्पुरतं का होईना पण समाधान मिळतं.
त्याचं काय करायचं? इथे येतो चौथा नियम, असंतोषजनक करा, मेक इट अनसॅटिस्फाईंग. बरोबर. कारण वाईट सवयीचे दुष्परिणाम लगेच दिसत नाहीत, पण फायदा किंवा आनंद तात्काळ मिळतो. त्यामुळे आपल्याला तात्काळ नकारात्मक प्रतिसाद मिळण्याची सोय करावी लागते. तात्काळ नकारात्मक प्रतिसाद म्हणजे कसं? एक मार्ग आहे अकाउंटेबिलिटी पार्टनर, म्हणजे जबाबदारी घेणारा सोबती. आपल्या एखाद्या मित्राला किंवा घरच्यांना आपल्या ध्येयाबद्दल सांगून ठेवायचं. आणि जर आपण ती सवय केली तर त्यांना कळवायचं. हो, यामुळे एक प्रकारचा सामाजिक दबाव येतो. किंवा स्वतःला दंड लावायचा. समजा ठरवलं होतं की आज जंक फूड नाही खायचं, पण खाल्लं तर 100 रुपये बाजूला काढून ठेवायचे. अच्छा, म्हणजे काहीतरी किंमत मोजावी लागली की ती सवय करताना विचार होतो. अगदी. याला कमिटमेंट कॉन्ट्रॅक्ट पण म्हणतात. यामुळे ती सवय समाधान देण्याऐवजी त्रासदायक वाटू लागते, असंतोषजनक होते. म्हणजे हे चारही नियम, अदृश्य करा, अप्रिय करा, कठीण करा, असंतोषजनक करा, एकत्र वापरले तर जास्त परिणामकारक ठरतील, नाही का? नक्कीच. आपण जंक फूडचंच उदाहरण घेऊ. घरात आणू नका, अदृश्य. त्याचे दुष्परिणाम आठवा, अप्रिय. हेल्दी स्नॅक्स सहज उपलब्ध ठेवा आणि जंक फूडसाठी वेगळे कष्ट घ्यावे लागतील असं करा, कठीण. आणि खाल्लं तर कोणाला तरी सांगा किंवा दंड भरा, असंतोषजनक. म्हणजे केवळ इच्छाशक्तीवर अवलंबून न राहता आपल्या भोवतालचं वातावरण बदलणं हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडला. ही सवयींची लढाई नाहीये, तर एक प्रकारची हुशारीने केलेली रचना आहे. वाईट सवयींचे ट्रिगर सहजता आणि तात्काळ आनंद काढून टाकला की त्या आपोआप कमी होतात. तर आजच्या विश्लेषणाचा सार हाच की वाईट सवयी मोडण्यासाठी हे 4 उलटे नियम लक्षात ठेवणं खूप उपयोगी ठरू शकतं. अदृश्य करा, अप्रिय करा, कठीण करा आणि असंतोषजनक करा. आणि जाता जाता एक विचार नक्की करू शकता. आज आपल्या आजूबाजूला असा कोणता एक छोटासा बदल करता येईल ज्यामुळे एखादी नको असलेली सवय थोडी कमजोर व्हायला मदत होईल. विचार करायला हरकत नाही. नमस्कार. आज आपण ॲटॉमिक हॅबिट्स या गाजलेल्या पुस्तकातल्या एका फार महत्त्वाच्या कल्पनेबद्दल बोलणार आहोत. ओळख आधारित सवयी. हो, ओळख आधारित सवय. अनेकदा काय होतं, आपण सवयी बदलतो पण त्या टिकत नाहीत. बरोबर. आणि लेखक जेम्स क्लिअर म्हणतात की याचं कारण म्हणजे आपण फक्त काय करायचं यावरच लक्ष देतो, कोण व्हायचंय आपल्याला यावर नाही. म्हणजे मूळ विचार अगदी साधा आहे, फक्त वर्तन बदलू नका, तुमची ओळख बदला. अगदी. आणि हाच कळीचा मुद्दा आहे असं मला वाटतं. कारण सवय आहेत ना, त्या 3 पातळ्यांवर काम करतात. 3 पातळ्या कोणत्या? हो, पहिली म्हणजे परिणाम. समजा वजन कमी करणं. दुसरी पातळी प्रक्रिया, म्हणजे डाएट करणं किंवा जिमला जाणं वगैरे. अच्छा. पण तिसरी आणि सगळ्यात महत्वाची खोलवरची पातळी आहे ओळख, म्हणजे स्वतःला एक निरोगी व्यक्ती मांडणं किंवा शिस्तबद्ध. म्हणजे मी एक हेल्दी माणूस आहे असं वाटणं. हो, बरोबर. पारंपरिक पद्धतीत आपण पहिल्या 2 पातळ्यांवर खूप जोर देतो. पण जेम्स क्लिअर म्हणतात की खरा म्हणजे कायम टिकणारा बदल हवा असेल तर 3ऱ्या पातळीवर काम करा, ओळखीवर. हे खरंच नेहमीपेक्षा वेगळं आहे. म्हणजे आपण सहसा ध्येय ठेवतो की मला पुस्तक लिहायचंय. हो. पण इथे भर आहे मला लेखक बनायचं आहे यावर, या ओळखीवर. अगदी. धूम्रपानाचं उदाहरण तुम्ही दिलं ते एकदम चपखल आहे. मी सिगारेट सोडायचा प्रयत्न करतोय म्हणणारा माणूस तो अजूनही स्वतःला कुठेतरी स्मोकरच मानतोय. बरोबर. तो संघर्ष करतोय. हो. पण मी धूम्रपान करत नाही असं म्हणणारी व्यक्ती तिने स्वतःला नॉन स्मोकर म्हणून स्वीकारलंय. तिची ओळख बदलली आहे. हो. आणि मग ती सवय टिकायला मदत होते. अगदी. कारण तुम्ही जेव्हा कोणतीही कृती करता, म्हणजे अगदी छोटीशी कृती सुद्धा, तेव्हा ती तुमच्या त्या विशिष्ट ओळखीसाठी तुम्ही दिलेला एक पुरावा असतो, एक मत असतं असं समजा. अच्छा. म्हणजे प्रत्येक कृती म्हणजे एक मत. हो. जसं की समजा तुम्ही सकाळी उठून धावायला गेलात, तर तुम्ही नकळतपणे मी एक धावणारी व्यक्ती आहे किंवा मी फिट आहे ह्या ओळखीला मत दिलं. बर. तुम्ही ऑफिसचं काम टाळाटाळ न करता वेळेत पूर्ण केलं तर मी एक कार्यक्षम व्यक्ती आहे ह्या ओळखीला तुम्ही पुष्टी दिली. तर प्रत्येक कृती तुमची ती इच्छित ओळख अजून पक्की करत जाते. म्हणजे सुरुवात इथून करायची की मला नक्की कोण बनायचंय, हो. माझी आदर्श ओळख काय. हो. समजा मला आर्थिकदृष्ट्या जबाबदार बनायचंय, हां. तर मग माझी कृती काय असायला पाहिजे. बरोबर. मग कदाचित अनावश्यक खर्च टाळणं किंवा नियमित बचत करणं. आणि ही ओळख आधारित सवय बनवण्याची प्रक्रिया खरं तर 3 सोप्या पायऱ्यांमध्ये करता येते. कोणत्या आहेत त्या पायऱ्या? पहिली पायरी, तुम्हाला कोण व्हायचे आहे ते ठरवा. म्हणजे तुमची आदर्श ओळख काय.
कोणती मूल्य, कोणते गुण हवेत. ठीक आहे. दुसरी पायरी, छोट्या छोट्या कृतींमधून ती ओळख सिद्ध करा. लगेच मोठं काहीतरी करायची गरज नाही. अच्छा, म्हणजे छोट्या कृती. त्या छोट्या कृती रोज करा आणि प्रत्येक वेळी ती कृती करताना स्वतःला आठवण करून द्या की मी असा माणूस आहे जो आरोग्याची काळजी घेतो, किंवा मी असा माणूस आहे जो नियमितपणे येतो. हे ऐकायला तर खूप सोपं वाटतंय, पण मग वर्षानुवर्षे ज्या सवयी लागलेल्या आहेत किंवा आपल्या मनात ज्या कल्पना पक्क्या बसल्या आहेत त्या बदलणं इतकं सोपं आहे का? म्हणजे फक्त ओळख बदलायची ठरवून लगेच बदल होतो? नाही, तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. हे आव्हानात्मक असू शकतं. म्हणजे केवळ ठरवलं आणि ओळख बदलली असं होत नाही. त्यासाठी सतत प्रयत्न लागतात. मग अडथळा काय येतो मुख्य? सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे आपली जुनी ओळख. आपल्या मनात खोलवर रुजलेल्या कल्पना असतात ना. जसं की मी आळशी आहे. हो. किंवा माझ्याकडून व्यायाम होत नाही, मी सकाळी लवकर उठू शकत नाही, मी क्रिएटिव्ह नाही, अशा अनेक कल्पना या आपल्या नवीन ओळखीच्या आड येतात. आणि म्हणूनच दुसरी आणि तिसरी पायरी इतकी महत्वाची आहे. म्हणजे छोट्या कृती आणि सातत्य. हो, त्या छोट्या सातत्यपूर्ण कृती तुमच्या जुन्या कल्पनांना आव्हान देतात. प्रत्येक वेळी तुम्ही ती छोटी कृती करता तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला एक नवीन पुरावा देत असता की नाही, मी बदलू शकतो, मी असा नाहीये. म्हणजे जुन्या नकारात्मक विचारांना, त्या स्वसंवादाला सकारात्मक कृतींनी आव्हान द्यायचं. आपण स्वतःबद्दल काय बोलतो हेही महत्वाचं ठरतं. मग अगदी. मी एक शिस्तबद्ध विद्यार्थी आहे म्हणून मी अभ्यास वेळेवर करतो, किंवा मी शांत व्यक्ती आहे म्हणून मी रागावर नियंत्रण ठेवतो. अशी वाक्य. हो, पण ही केवळ वाक्य म्हणून चालणार नाहीत. त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्नही करायचा. बरोबर. हे एक वर्तुळ आहे बघा, एक सायकल. नवी ओळख निवडा, तिला साजेशी छोटी सवय निवडा, ती सातत्याने करा. या सातत्याने आत्मविश्वास वाढतो आणि मग तुमची नवी ओळख अजून घट्ट होते. यासाठी अजून काही मदत करू शकतं का? जसं की अफर्मेशन्स वगैरे? हो, नक्कीच. सकारात्मक स्वसंवाद, ॲफर्मेशन्स, विजन बोर्ड्स किंवा रोल मॉडेल्स, म्हणजे ज्यांच्यासारखं आपल्याला बनायचं आहे अशा व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवणं, या गोष्टी नक्कीच मदत करतात. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या जुन्या नकारात्मक ओळखींना जाणीवपूर्वक सोडून देण्याची तयारी ठेवणं. आणि प्रत्येक छोटी कृती हा त्या दिशेने टाकलेला एक विजय आहे असं मानणं. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये, आपलं ध्येय केवळ एखादं पुस्तक वाचून काढणं नाही, तर वाचक बनणं आहे. अगदी. किंवा ध्येय केवळ एकदा मॅरेथॉन धावणं नाही, तर धावपटू आणणं आहे. बरोबर. जेव्हा ती कृती आपल्या ओळखीचा, आपल्या अस्तित्वाचा भाग बनते, तेव्हा ती जास्त सहज आणि टिकाऊ होते. तुम्ही अगदी नेमकेपणाने मांडलं. सवयी म्हणजे फक्त आपण काय करतो ते नाही, तर आपण कोण आहोत याचं त्या प्रतिबिंब आहेत. त्या आपल्या मूल्यांशी, आपल्या विश्वासांशी जोडलेले असतात. हो. त्यामुळे सवयी बदलणं म्हणजे फक्त वरवरचं वर्तन बदलणं नाही, ते खरं तर स्वतःच्या आतमध्ये आपल्या ओळखीत बदल घडवणं आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. आपल्या रोजच्या ज्या अगदी छोट्या छोट्या निवडी असतात ना, सकाळी उठल्यावर फोन बघायचा की पाणी प्यायचं, लिफ्ट वापरायची की जिन्यारी जायचं, या अगदी साध्या वाटणाऱ्या निवडी नकळतपणे आपल्या भविष्यातल्या स्वला कसा आकार देत असतील, आपल्या भविष्यातली ओळख कशी घडवत असतील. खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. यावर नक्की विचार करायला हवा. नमस्कार. आज आपण ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातल्या एका फार महत्त्वाच्या भागावर बोलणार आहोत. सवयी म्हणजे चांगल्या सवयी, त्या टिकवायच्या कशा, त्यात सातत्य कसं आणायचं. अगदी. आणि आपल्याकडे याचा एक उत्तम मराठी सारांश पण आहे, बरोबर? भाग 6, सवयींमध्ये सातत्य, यशाची गुरुकिल्ली. हो, याच आधारावर आपण जरा सखोल चर्चा करूया. म्हणजे जेम्स क्लिअर म्हणतात की सुरुवात अगदी छोटी हवी. तर हे सातत्य आणि साधपणा यशासाठी इतके महत्वाचे का आहेत? बरोबर. क्लिअर यांचा मुख्य मुद्दा हाच आहे की मोठी एकदम होणारी क्रांती वगैरे नाही, तर रोजच्या छोट्या छोट्या सवयी महत्वाच्या. यालाच ते म्हणतात कंपाऊंडिंग इफेक्ट, म्हणजे चक्रवाढ परिणाम. अच्छा, चक्रवाढ परिणाम. हो, म्हणजे रोज फक्त 1% सुधारणा केली तरी वर्षाच्या शेवटी त्याचा परिणाम प्रचंड मोठा असतो. यश हे रोजच्या सवयींमधून मिळतं, असं ते म्हणतात. खरंय. मग या सवयी टिकवण्यासाठी, म्हणजे त्या रोजच्या आयुष्याचा भाग बनवण्यासाठी काय करायला पाहिजे? सारांशामध्ये काही टप्पे दिलेले आहेत. हो, 4 मुख्य टप्पे आहेत. पहिला म्हणजे स्पष्टता,
म्हणजे काय करायचं हे अगदी नेमकं ठरवणं. नेमकं म्हणजे कसं? म्हणजे नुसतं मी व्यायाम करेन असं म्हणून नाही चालणार. तर मी रोज सकाळी 7 वाजता 10 मिनिट वॉक करेन असं अगदी स्पष्ट हवं. ओके, म्हणजे एकदम स्पेसिफिक. आणि दुसरा टप्पा? दुसरा आहे अचूक वेळ आणि ठिकाण ठरवणं. याला ते इम्प्लिमेंटेशन इंटेन्शन म्हणतात. म्हणजे मी यावेळी या ठिकाणी हे करणार आहे असं ठरवून टाकणं. अच्छा, उदाहरणार्थ? जसं की मी रात्री 9 वाजता माझ्या खोलीत झोपायच्या आधी 5 पानं वाचणार आहे असं ठरवलं की टाळाटाळ कमी होते. म्हणजे प्लॅन पक्का हवा. तिसरा टप्पा आहे संकेतांवर आधारित प्रणाली, बरोबर? क्यू बेस्ड सिस्टम. अगदी. म्हणजे आपली जी रोजची एखादी सवय आहे त्यालाच नवीन सवय जोडून टाकायची. जसं की ब्रश केलं की लगेच 2 मिनिट ध्यान करायचं. इथे ब्रश करणं हा संकेत झाला, म्हणजे क्यू. समजलं. आणि चौथा मुद्दा, जो मला वाटतं खूप महत्वाचा आहे, की एकदा चुकलं तरी हो, नेव्हर मिस ट्वाइस. म्हणजे एखादा दिवस सवय राहून गेली तर ठीक आहे, पण दुसऱ्या दिवशी ती नक्की करायची. स्वतःला दोष देत बसायचं नाही. बरोबर. सातत्य महत्वाचं, 100% हजेरी नाही. अगदी. हे 4 टप्पे तर कळले, पण हे प्रत्यक्षात आणायला काही साधनं, काही टूल्स पण असतील ना? नक्कीच आहेत. एक म्हणजे सवयींचा ट्रॅकर, हॅबिट ट्रॅकर. रोज सवय पूर्ण केली की कॅलेंडरवर टिक मार्क करायचं किंवा कुठेतरी नोंद करायची. अच्छा, डोंट ब्रेक द चेन वाला फंडा. बरोबर. ती साखळी तुटू द्यायची नाही. याने काय होतं, प्रगती दिसते आणि मग हुरूप येतो. अजून एक गोष्ट म्हणजे जबाबदारी घेणारा साथीदार, अकाउंटेबिलिटी पार्टनर. म्हणजे? कुणीतरी लक्ष ठेवायला. हो. म्हणजे आपण कुणाला तरी सांगितलं असेल की मी हे करणार आहे, तर मग ती सवय मोडायला जरा कठीण जातं. हे पण खरंय. आणि तो 2 मिनिटांचा नियम, त्याबद्दल काय सांगाल? मला तो खूप इंटरेस्टिंग वाटला. हो, तो खूपच प्रभावी आहे. 2 मिनिटांचा नियम. अनेकदा काय होतं की सुरुवात करणंच जड जातं, की नाही? अगदी. हा नियम सांगतो कोणतीही नवीन सवय इतकी सोपी करा की ती 2 मिनिटात सुरू करता येईल. फक्त 2 मिनिटं. हो. मी रोज व्यायाम करेन असं ठरवण्याऐवजी मी फक्त 2 मिनिट योगा मॅटवर उभा राहीन किंवा रोज एक पुस्तक वाचेन ऐवजी मी फक्त 1 पान वाचेन. सुरुवात करण्याचा जो मानसिक अडथळा असतो ना, तो निघून जातो. वाह! म्हणजे सुरुवात सोपी केली की गाडी पुढे ढकलायला मदत होते. अगदी बरोबर. बरं, हे सगळं झालं कृती आणि साधनांबद्दल. पण आपलं मन, म्हणजे मानसिकता कशी हवी या सगळ्यात? कारण आपण स्वतःवरच खूप टीका करतो कधी-कधी. बरोबर. मानसिकतेवर क्लिअर खूप भर देतात. पहिली गोष्ट, परिपूर्णतेपेक्षा प्रगती महत्वाची. चुका होणारच, पण थांबायचं नाही. प्रोग्रेस ओव्हर परफेक्शन. दुसरं म्हणजे धीर धरायला हवा. बी पेशंट. सवयी बनायला आणि त्याचे परिणाम दिसायला वेळ लागतोच. लगेच काही होत नाही. खरं. आणि तिसरं, स्वतःला माफ करायला शिका. फॉरगिव्ह युअरसेल्फ. एखादा दिवस सवय चुकली तर तो फेलियर नाहीये. ठीक आहे, उद्या परत करू. हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर आपण तिथेच अडकून पडतो. अच्छा, अजून एक गोष्ट, आपलं आजूबाजूचं वातावरण. त्याचा काही रोल असतो यात? खूप मोठा. क्लिओ म्हणतात की एन्व्हायरमेंट इज द इनव्हिजिबल हँड दॅट शेप्स ह्युमन बिहेवियर. म्हणजे आपलं वातावरण, आपली परिस्थिती नकळतपणे आपल्या वागण्याला आकार देत असते. अच्छा, म्हणजे चांगली सवय लावायची असेल तर त्यासाठी पोषक वातावरण तयार करावं लागतं. जसं रोज फळं खायची सवय लावायची आहे तर फळं सहज दिसतील असे डोळ्यासमोर ठेवा. व्यायामाचे कपडे रात्रीच काढून ठेवा. ओके, म्हणजे जे दिसतं ते करायला सोपं जातं. अगदी. आणि वाईट सवयी असतील तर त्याच्यासाठी अडथळे निर्माण करा. म्हणजे ती गोष्ट करणं अवघड बनवा. म्हणजे एकूण काय, की मोठ्या बदलांसाठी एकदम मोठी झेप घ्यायची गरज नाही. छोट्या, सातत्यपूर्ण कृती, योग्य नियोजन. हो, आणि त्याला पोषक वातावरण आणि सकारात्मक मानसिकता यांची जोड. यामुळेच मोठे बदल घडतात. ते 1% रोजची सुधारणा वर्षाला 37 पट वाढ देते. हे गणित खूप महत्वाचं वाटतं. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रेरणेवर अवलंबून राहू नका. मोटिवेशन आज आहे, उद्या नसेल, पण सवयींची एक सिस्टम, एक प्रणाली तयार केली तर ती जास्त टिकते. क्यू क्रेविंग रिस्पॉन्स रिवॉर्डवाली सायकल समजून घेऊन. हो, ती समजून घेऊन आपली स्वतःची प्रणाली बनवायची. महत्वाचा संदेश हाच आहे की सामान्य ते उत्कृष्ट हा जो प्रवास आहे तो सातत्यातूनच होतो. प्रणालीवर विश्वास ठेवा, प्रेरणेवर नाही. खरंय. क्लिअरच्या शब्दात सांगायचं तर कन्सिस्टन्सी इज व्हॉट ट्रान्सफॉर्म्स ॲव्हरेज इनटू एक्सलन्स. अगदी. तर मग या सगळ्या चर्चेतून एक विचार नक्कीच येतो मनात. आज अगदी आत्ता
2 मिनिटांच्या नियमाने आपण स्वतःसाठी कोणती एक छोटी सवय सुरू करू शकतो आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणात फक्त एक छोटासा बदल करून ती टिकवायला कशी मदत करू शकतो याचा विचार करायला हरकत नाही.